नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत रेणुका मातेची कथा व मातृभक्त परशुरामाने का केला आईचा शिरच्छेद. चला तर पाहूया रेणुका मातेची कथा. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. महर्षी अगस्ती यांनी राजाला रेणुकेचा विवाह जगदमणी बरोबर करण्याचे सुचवले. जगदमणी हे महर्षी रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते. सोबतच देवतांचे आशीर्वाद सुद्धा संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जगदमणी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका महर्षी जगदमणी यांना पूजा अर्चेत मदत करत असे. माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती. ती दररोज भले पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जगदमुनीसाठी पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती आश्रमात जात असे. मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. एके दिवशी रेणुका नदीवर गेले असता तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकारचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूनच शकली नाही आणि सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जगदमणी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली. तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपास गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करण्यास सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा हा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर 4थ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जगदमणीचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही. लवकर तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल. तुझ्या पतीसमेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ती अदृश्य झाली. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि 4थ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना 5 पुत्र होते. वसु, विश्वासू, रुमवंत, सुषेण आणि रामभद्र. रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा 6वा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. जगदमणीचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला. जगदमणी ऋषींनी रागाने 4 पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथे आले. जगदमणीचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला. आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जगदमणीने परशुरामाला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने वर मागितला की आपल्या आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले. त्याच क्षणी रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. महर्षी जगदमणी यांना आपल्या हातून घडलेला अघोर व पापी
कृत्यांची जाणीव झाली व ते अत्यंत दुःखी होऊन पश्चाताप करू लागले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महर्षपती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदमुनींनी पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितले, पण ऋषी जगदमुनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती, त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला आणि मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना, म्हणून डाव धरलेला सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जगदमुनी ऋषीच्या आश्रमावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जगदमुनीचा वध केला. नंतर मेहुणी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर ज्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्धारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. भगवान परशुरामाने कोरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. मातृविरहाने व्याकुळ होऊन त्याने आपल्या आईस आर्तहाक मारली. त्यावेळेस आकाशवाणी झाली. रेणुका माता त्याला म्हणाली, बाळा, मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहून मागे पाहिले, तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला. ह्या स्थानी आज माहूरचे रेणुका मंदिर बांधले आहे. जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यास शिरास तांदळा म्हणतात. रेणुका मातेची कथा आपणास आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. नवनवीन व्हिडिओ आपणास मिळत जातील. धन्यवाद.